मनोज जरांगेजींच्या समर्थनास राहुल नार्वेकर आणि पूर्ण बीजेपी आम्हाला बोलूच देत नाही, आमचे माईक बंद करते आणि सभा तहकूब करते. आज आपण सगळे एक आहोत. आपण विरोध आणि निदेश हा बीजेपीचा केला पाहिजे. निषेध पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा समाजासाठी कुठल्याही पुढाऱ्याने आजपर्यंत काहीच केलं नाही. त्यामुळे आम्ही लोक काम करून मारायला लावलो. मी पत्र पण दिलं आहे, मी बोलते पण. मी घेतले, तुम्ही व्हॉट्सअप बघा. कोणी सुद्धा बोललेलं नाही. तुम्ही पत्रक काढायला पाहिजे होतं. जेव्हा आम्ही उठतो बोलायला तेव्हा राहुल नार्वेकर जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते एकही काँग्रेस आमदाराला SITच्या विरोधात किंवा BJPच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या समर्थनास मनोज जरांगेजींच्या समर्थनास राहुल नार्वेकर आणि पूर्ण बीजेपी आम्हाला बोलूच देत नाही, आमचे माईक बंद करते आणि सभा तहकूब करते. आज आपण सगळे एक आहोत. आपण विरोध आणि निदेश हा बीजेपीचा केला पाहिजे. निषेध पण तुम्ही ज्यावेळेस SIT स्थापन झाली त्यावेळेस तुम्ही विधानसभेमध्ये नाही मॅडम एक जण सुद्धा बोलले पत्रक काढलं, तुमच्या नावाने पत्रक काढलं, आम्हाला बोलू दिलं नाही. बोलू दिलं नाही असं नाही काय. तहकूब केलं म्हणजे काय, म्हणजे बोलू दिलं नाही ना. उपाशी तुम्हाला तासभर पाणी प्यावं लागते. घर बार सोडून SITचं जे झालं सभा होणार नाही. एक मराठा शिवाजी महाराज. मराठा आरक्षणाचं म्हटलं ना जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आणि ह्याला पण समर्थन आहे. SIT रद्द झाली पाहिजे. पण आज जे तुम्ही करताय ना, खरंच मी तुम्हाला सांगते ह्याचा फायदा उलट भाजपला होतोय. कारण त्या जरंगे पाटलासाठी एक मराठा, घेत नाही. एक मराठा त्याला मत तोंडावर आली ती जे त्याला कळणार आहे काय आहे ती. पण माझं आमचं सगळ्यांचं अहो समर्थन मॅडम आहे. आज ती माणूस गरीबासाठी आबद काय आबद लावू सांगा मला. प्रतिनिधीने आवाज उठवलेला नाही. सगळ्यांनी बाका वाजवलेत मॅडम. गरीबासाठी कोणी दखल घेतली. आमचा विरोध नाही. पक्षाला विरोध नाही. आमचा पक्षाला तर अजिबात नाही. उलटा पाठिंबा जास्त विरोध करा. सगळ्यांचा विरोध आरक्षणाचा मुद्दा मिटवून सगळ्यांना विरोध आहे. आपण सगळे एक आहोत हे तुम्हाला 100% आता गडबड करू नका तुम्ही. या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागतो. मी गडबड करतच नाहीये. मी आज आपण चर्चा झाली पाहिजे म्हणून मी आली आहे. आरक्षण शिंदे साहेबांनी दिलेलं आणि अजून मला एक लक्षात आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तेव्हा एक युवकांनी आत्मदहन मराठा आरक्षणासाठी केल्याचा प्रयत्न केलेला बघा. आणि तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. मी एकमेव व्यक्ती होती त्यावेळेस, मी आमदार पण नव्हती. मी एकमेव त्याला भेटायला गेली. तुम्ही त्याला विचारू शकता. मला ते आज आठवण आलं. भाजप निघाल. पण तुम्हाला माहितीये परवा मोदी ऑन रेकॉर्ड केले संसदेत
की आम्ही सगळे आरक्षण रद्द करणार आहे म्हणून. मोदी की मी आरक्षणाच्या विरोधात आहे. तुम्ही मोदीला विरोध करा, भाजपचा विरोध करा. आम्ही जे तुमच्या समर्थनास बोलायला आलोय आमचा करून पण मोदी ऐका, मोदी आणि भाजप जे रोज टीव्हीवर येतात आणि लोकांचं या मोदीने कुठे 2000 लोक खुश केली ती लोक एक मराठा गोरगरिबाचा अन्याय तुम्ही लोक करायला लागला. हा जो विषय आहे ना, मनोज जरांगे पाटील यांच्या व्यवसायासाठी माघारी गेले तेव्हा तुम्ही पत्रकार आम्ही असं बोला. एवढ्या मोठ्यात आम्ही स्वागत पण करू. संभाजी महाराज तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला मतं त्या पत्राबद्दल ऑलरेडी आम्ही सगळ्या काँग्रेसच्या आमदारांनी आमचे वरिष्ठ, कारण का पक्षाने आता एक रणनीती ठरवली आहे की त्याच्या SITच्या विरोधात आम्ही सगळे पक्ष म्हणून काढणार आहेत. खरगेजी आणि नाना पटोलेजी कारण त्यांचे एकत्र, तर ते पत्र आता इंडिया अलायन्सची मीटिंग आहे मुंबईमध्ये, मोठा मेळावा आहे, तर तुम्हाला पण यायचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे पत्र जाहीर करणार. ऑलरेडी पक्षश्रेष्ठांना आपण तुम्ही तोंडाने असं बोलता. मला दुसऱ्यांसारखं समजू नका. काहीच वेगळं आहे हो. काय तुम्ही येऊ नाही, मग सपोजिंग मी वैयक्तिक पत्र दिलं मी द्यायला तयार आहे. आणि मनोज जरांगेजी पाटीलनी सांगितलं तुम्हाला की गाव बंदी आहे, आपण मी तुम्हाला पत्र दिलं, मग तुमची भूमिका काय असेल? त्यांनी सांगितलं मग हे गाव बंदी दुसऱ्या जिल्ह्यात नाही होते, फक्त सोलापूर. नाही, मी काल जळगाव आणि नंदुरबार मला जरा एक डाऊट येतोय. ऐका, तुम्ही आंदोलक आहात, मी मान्य करते, पण ह्या आंदोलनाचा फायदा हे काँग्रेसच्या विरोधात हे भाजपची लोक पण तुमच्यामध्ये सामील होऊन करतात. मगाशी बोलले